तर स्वागत तुमचं पुन्हा एकदा व्लॉग मध्ये. घासा बसला तरी पण चोकोबार चालू आहे, पण खाल्लंय की इकडं. आणि टिश्यू बघा भाऊनी दुसरीकडूनच घेतले. काय म्हणणं तुझ्या याच्याबद्दल? तू पण तेच केलंय म्हणा. खाल्लं दुसरीकडे आणि त्याचं सोप खाल्ले. त्या अन्नाची काय वाटलं पाहिजे रे तुला? अन्न ओळखीचं आहे मग काय चाटून पुसून खायचं का त्याला? तर मित्रांनो, हे हरच्या रस पितं का? 3-4 ताईचे एकट्याने खाल्लं. थांब मित्रा, कटिंगचा विषय घ्यायचा आहे. 250 रुपयाची कटिंग आहे. असं तर काय पण ते कटिंग चुकली म्हणतोय. चुकली काही तर झाले म्हणजे 250 रुपये देऊन चुकली का? तुका लावून गेली का? काय नाही तुका लावून दुसरी गेली त्याला. विषय वेगळा आहे त्याला. खरं सांग ना, चुकली का कटिंग? भांडलाय का बरं माहिती का काल कटिंग वाल्यासोबत? आता चुकली ना, काल का आपल्याला केस परत लावायला त्याच्यावरून चालू नाही, चांगला दिसतोय एकदम. 8वीतल्या पोळासारखा गोंडस भाव. हेअर स्पा केलाय 900 रुपयाचा. 7वीतल्या पोरासारखं म्हणतोय. आणि तुझं काही टिप नाही घ्यायच्यावरती? काय नाही ठीक आहे काय हरकत नाही. नो कमेंट. नाही तर वाफीन का? आणि त्याला मम्मीने घरी मारल्यानंतर खूप छान झोप येते. त्याला मम्मीने घरी मारलं खूप छान झोप येते. मार खाऊन झोपतो तो. त्याची अजून एक माहिती आहे की तो हॉट व्हील्सचा खूप मोठा फॅन आहे. गाड्या किती? 17,000चे हॉट व्हील्स आहे त्याच्याकडे. 17,000 वॉट्स व्हील्स वॉट्स काय? अरे तुला शब्द बी घेता येत नाही. मराठी मीडियमला शिकलेलं आहे. असं म्हण ना, लोटायची गाडी. लोटायची गाडी छोटीशी, म्हणजे त्याच्या याला कशी, म्हणजे याच्या वयानुसार काय म्हणतात? हॉट व्हील्स आहेत. हा, याच्याकडे हॉट व्हील्स आहे. गरम चाक आहे त्याच्याकडे, इन शॉर्ट. बरोबर ना? ब्लॉगचं शूटिंग केलं. हा, अरे काय तू टिक्का का वर लावला? असंच इच्छा झाली. बाकी खरं सांग ना, चुकली कटिंग? नाही चुकली. आणि कुठं गेला यो? कुठे गेलाय? आता शिकवायला लक्षात आलंय का? कुठं तरी गेलाय. कुठंतरी गेलाय त्यो. लोक जरा जास्त झाले. जर जास्तच झालं. हा जो आहे ना, हा जास्त कोरलाय त्याने. ते सांगितलं होतं ते आता काय जाऊ दे. कोणची मग? बोलू दे ना माणसांसोबत. तू बरोबर, ठीक आहे. कॉन्फिडेन्शियल गोष्टी. त्याच्या मम्मीने जर पाहिलं ना, दोघांना मी मारेन. आपल्याला ठेवतो ते. तेवढं आहे. करे मारेल का रे मम्मी? मावशी माफ करा आम्हाला, पण तुमचा मुलगा खूप गोंडस आहे. आणलं पाहिजे लागलं. तुमचा आम्हाला पण अरे भाऊ, माझी काही चुकी नाही. दोघांची. पण मावशी, तुमचा मुलगा तरी 10वीतलाच वाटतो. काय विषय हा? माईक कुठे? माईक माझा तिकडे राहिलाय. तिकडे कुठं? तिकडं बॅगेत. कोणाच्या? माझ्या पशूच्या. आणि तुला कटिंगला नेणार होता का तुम्हाला? कटिंगचं काय आलं? आता कालच जाऊन झालं. आता कुठं जातो? त्याला ने ना आपण शनिवारी जाऊ. बघ बरं, नाही, शनिवारी रविवारी कटिंग नाही जाऊ, करत. रविवारी जाऊ चुकून. केस आहेत का तेवढे? हा ना. मला म्हणतोय कटोरानी कटिंग केली. लय जण नाव ठेवून राहिले, ती गोष्ट वेगळी. हा, पुढे बोल चल. तर काय आता जाऊ द्या. बोल तुझे शब्द गेलेच पाहिजे. ते माझ्या घरी आला असता मी नाही नुसतं एक ट्रिमर. मग हे घरीच करायची ना, 250 रुपये देऊन. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? आता ही जी एवढा फक्त कल्ला उडावलाय तो काय ट्रिमर असं नुसतं केला असतं तरी संपला असता की. आणि तुझ्या चेहऱ्यापेक्षा कल्ला कितीला भरले? किती? 100 रुपये फक्त. अच्छा 100 पण 250 रुपये पेक्षा असं घाण पचका करण्यापेक्षा 100 रुपये देऊन दिलं असं कधी बी बरं, असं मला वाटतं. डॉक्टर आहे, घरी करतो. 50 दाढी 50 कटिंग. एक नंबर विषय. युट्यूबचा डॉक्टर आहे. तू युट्यूबचा डॉक्टर आहे? युट्यूबचा नाही रे, कोर्स केला मी 30 दिवसाचा डॉक्टर. ओके, 30 दिवसाचा डॉक्टर. असं विषय. ठीक कोणता बी आजार असून ते बरं जाणार. तुझा घासा दुखतोय त्याच्याकडे. ठीक. आणि याचं मनोरुग्ण याचं काय करायचं? तो म्हणजे एकदम टॅलेंटेड माणूस. हा, म्हणजे तुम्हाला असा 10वीचा दिसतोय तो, पण 20 वर्षाचा नाही का मेंदू आहे त्याला. बुद्धिजीवी माणूस आहे. हा, बुद्धिजीवी माणूस आहे. बुद्धिजीवी माणूस. Intellectual. मराठीचा संग्रहालय मोठा आहे. हा, काय बोलतो कळत नाही, पण ठीक आहे. काय बोलतो ते काय कळत नाही, ती गोष्ट वेगळी. बाकी ऐक ना, आईनी 10च्या नंतर घेते का तुला घरात? घेते? नाही, आता रिस्ट्रिक्शन नाही, पहिले होते. आता पहिले होती का? आता मोठं झालंय का? कशाने? काय